मंडळी, गुड मॉर्निंग. आज सकाळचे वाजलेले आहेत, साधारणपणे बघू शकता 10 वाजले. म्हणजे सकाळ नाही, थोडंसं उशिरा उठलो आणि प्राजक्ताने त्याची कामं सुरू केलीत. तिच्या कामांची सुरुवात झालेली आहे तिच्या आवरावरीपासून. सी इज गेटिंग रेडी फॉर एव्हरीथिंग. जसं सगळ्याच आपल्याकडच्या ज्या माय माऊली आहेत, माता भगिनी, त्या सगळ्यांनाच म्हणजे लेडीजना आवरणं, स्वतःला थोडंसं प्रेझेंटेबल ठेवणं सगळ्यांना आवडत असतं. सो तिने पहिल्यांदा म्हणजे सगळं घरातली सगळी कामं उरकल्यानंतर, चहा पाणी झाल्यानंतर मग तिने काय सुरू केलं की बाबा आम्ही जरा पावडर लावते, कुंकू लावते, टिकली लावते सगळं. आणि सॉरी, आजचा दिवस बघू शकता. वाईट आहे की चांगला आहे मला माहिती नाही, मग तुम्ही पण सांगा, तुम्ही या गोष्टीत बिलीव्ह करता की नाही करता. कुठलाच एखादी दिवस गोष्ट वाईट नसतो, हा. सगळेच दिवस छान चांगले असतात, पण मला आपण त्याला चांगलं करायचं की वाईट करायचं बरोबर, आपल्या हातात हे तुझं पर्स्पेक्टिव्ह आहे, पण प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. कारण आज तारीख आहे 14 जुलै आणि दर्श अमावस्या आहे. आणि उद्यापासून सुरू होत आहे आषाढ महिना. आणि आषाढ महिना म्हणजे पक्का पावसाचा महिना आहे. इंग्रजी कॅलेंडरनुसार आज तारीख आहे 14 जुलै. आणि थोडंसं बाहेरचं वातावरण तुम्हाला दाखवतो, म्हणजे मुंबई परिसर याच्यातलं वातावरण तुम्हाला बघूया आपण. सध्या जस्ट इव्हॅल्युएशन करूया. हे बघा, बाहेर बघू शकता तुम्ही, चक्क ऊन आहे. आणि जुलै महिन्यामध्ये आपण ही गोष्ट अजिबात एक्सपेक्ट करत नाही. इतका 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 पाऊस पडतो या वेळेमध्ये. सगळी धरणं भरलेली असतात, जिकडे तिकडे कोकणामध्ये पाऊस असतो, विदर्भामध्ये पाऊस असतो, सातारा, सांगली, कोल्हापूर सगळ्याच ठिकाणी पाऊस असतो. तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून बघताय हे मला कमेंट बॉक्समध्ये खाली तुमची कमेंट आली तर बरं होईल. बरं वाटतं, एक उत्साह वाटतो. तुम्ही हाईप केलात व्हिडिओला, हाईप बटन थोडंसं इकडे तिकडे लपलेलं असतं, तर ते देखील बरं वाटेल. त्याचबरोबर लाईक तर कराच करा, कमेंट करा, कुठून बघताय, काय बघताय, आम्हाला सुद्धा बरं वाटतं. आपला व्हिडिओ जेव्हा ही सगळी मंडळी अनेक भागातून जेव्हा बघत असतात, तेव्हा ते थोडंसं एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी असं फिलिंग असतं. त्याच्यामुळे थँक्यू व्हेरी मच. आजचं वातावरण असं आहे, सगळं सांगितलं तुम्हाला. प्राजक्ता पण रेडी झालेली आहे, मी पण रेडी झालोय. आणि गोष्ट होती सकाळी थोडंसं उठून व्यायाम करण्याची, पण ना आपण सगळेच तुमच्यासारखे जो सर्वसामान्य गरीब जनता, पिडलेली, रंजलेली, गाजलेली जनता असते. आपल्याला वेळ नसतो स्वतःसाठी. आपल्याला 15 मिनिटं काढायची म्हटली स्वतःसाठी तरी आपल्याला बिलकुल वेळ नसतो. त्याच्यामुळे आपल्याच्यानी काही व्यायाम होत नाही सकाळी उठून. आपल्याला डॉक्टर संध्याकाळी करू. नाही, आमचं बोलतोय आम्ही, तुमचं बोलतच नाहीये. आपल्याला डॉक्टर सांगतात आरडाओरडा करून की करा, व्यायाम करा, तुमच्या तब्येतीला चांगलं असेल वगैरे वगैरे, पण आपण काय दुर्लक्षच करतो. ओव्हरऑल नाही ना तुम्ही. ऐकतच नाही. आणि असं सगळं आहे. प्राजक्ता तुम्हाला सांगेल की काय पदार्थ आहे, नाचणी, वरी, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, असं काय केलंय त्याच्यात? नाही, व्हॉट इज दिस? त्यातलं काहीच नाहीये. काल आपण बरं, एकच मिनिट, मी आपल्या व्ह्युअर्सला पण विचारतो. महिला असतील तर सांगू शकतील, पण पुरुषांनी जरा डेअरिंग करून सांगा की हे काय आहे. बघूया तुमचं पण किती नॉलेज आहे, काय आहे. बघा, अजून क्लोजअप करून दाखवतोय. हे काय आहे ते सांगा, अदरवाईज प्राजक्ता विल टेल यू व्हॉट इज दिस. काय आहे म्हणजे आपण काल दाखवलेलंच आहे. आपण छोट्या बाळासाठी काहीतरी घेऊन आलोय, बाळाच्या आईसाठी काहीतरी गिफ्ट घेऊन आलोय. हा, मग ते डिलिव्हरी झालेली आहे, त्यांना काहीतरी पौष्टिक द्यायचं म्हणून मग अळीवाचे लाडू करायचे. ओ माय ते गॉड, अळीव भिजत घातलेले. येस, अळीवाचे लाडू म्हणजे बेस्ट. अळीवाची लापशी पण होते हो. आणि अळीवाचे लाडू आपण पण जाणार होतात. होत तर ते अळीवाची लापशी कुठे घेऊन जाणार, म्हणून ते लाडू न्यायला सोपे. बरोबर, तर आणि ते लाडू ते 8-10 दिवस खाऊ शकतात. हा, लापशी तुला एका वेळी नेलं की लगेच खायला. बरोबर. तर ते बघूया त्याची रेसिपी, बघूया कसं कसं काय काय करतं. दरवेळेला काय आपल्याला रेसिपी दाखवायची असं काय मूड नसतो की रेसिपी दाखवूया, किंवा आपण काय रेसिपीचा चॅनल पण ओपन नाही केलेला. पण फॅमिली ब्लॉगिंगमध्ये सकाळी उठल्यानंतर जे आपण आपल्या आयुष्यामध्ये घडतं, म्हणजे प्राजक्ता काय करतात. आता ईश्वरीच्या बाबतीत म्हणाल तर ईश्वरी आमची सकाळी उठून बिचारी शाळेला गेली. तिने तिचा डबा घेतला, तिची एक्झाम चालू आहे. किती पेपर झाले तिचे? आज तिसरा आहे. मोबाईलने पण खाल्लं यार तुझं. आणि हे लहानपणीची आठवण आहे. अरे असं दूध वगैरे गावी असायचं ना, त्याच्यावर साय असायची. आणि आता तर इच्छा आहे, पण ते आपल्याला खाण्याची पण इच्छा होत नाही. पण लहानपणी अशी वकवक असायची ना की मी हे खाऊ की ते खाऊ. आणि बऱ्याच वेळेला आपल्या
घरामध्ये एखादा पदार्थ केला जायचा आणि त्यावेळेला सगळीकडे दिला जायचा ना, पहिल्यांदा बाबा शेजारी इकडे तिकडे, तर त्यावेळेला असं वाटायचं, अरे काय तुम्ही सगळ्यांना देत बसता यार, आम्हाला नको का खायला? आम्ही तर राहिला तरी आम्ही 4 दिवस खाऊ असं वाटतं. पण हे जेव्हा आपण सगळ्या गोष्टी नंतर करतो ना, तेव्हा सगळ्या गोष्टी नंतर कळतात की लहानपणीची गोष्ट वेगळी. नाही, ते घरी होतं ते आत्ताही आपण तेच करतो, सगळीकडे देत असतो वगैरे वगैरे. ठीक आहे, ही लहानपणीची आमची आठवण होती. आमची थोडीशी तू जर का खाणार आहे? बडबड नाही, इतकं नाही संपणार बाबा. इतना कौन खाएगा? अगर तुम इसके साथ कुछ बना के दोगी तो मैं खाएगा. लापशी खाणार आहे, मी यातलं हा. घालून देते करून हा. थोडंसं. ठीक आहे, आता लापशी पण आपण बघूया. लापशी खातो मी, लापशी करेल दूध पाहिजे लागेल अजून त्याच्यानंतर. त्याच्यात. पण इतकी पण जास्त नको करूस की पोट भरून जाईल. मी खाणार नाही. मग जास्त करू नको, याच्यामध्ये होईल तेवढीच कर. त्याच्यात किती होणार? त्याचे काय होणार आहे सांग? ती साई पडली बस. अरे यार, खूप जास्त होईल का? नाही होणार. हा, अर्धा कप होईल. गुळाची करणार आहे? नाही नाही, गुळ फाटेल त्याच्यात. गरम करायचे आहे ना, दुधात गुळ घातला की फाटेल. ठीक आहे, छोटी तर पळी दे. लापशी झाल्यानंतर आपण परत भेटूया. कंटिन्युअसली व्हिडिओ करतोय, तुम्हाला जास्त बोर होईल त्याच्यासाठी. बस. आता हे खाल्लं की माणूस जेवणार काय? हो 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 हो. साखर घालूया थोडीशी, जास्त नाही घालत ती पण. हा, कमी गोडच करा जरा. एवढीच घालते. आता हे 5 मिनिटांमध्ये रेडी होईल. 5 व्हेरी मिनिटं गुड, पण व्हेरी गुड. आपली हो, लापशीची खीर तयार झालेली आहे. प्राजक्ता म्हणते की ओतून घे जरा, शिष्टाचार पाळून खा त्यामध्ये. तर आता हे खाऊन घेऊया आपण. तोपर्यंत आपण म्हणजे मी प्राजक्ता, मला आपण म्हणजे आपण जेव्हा तिघे असतो ना, त्यावेळेला आपण म्हणजे मी आणि ईश्वरी होतं. तू आणि मी जेव्हा घरात असतो त्यावेळेला आपण म्हणजे फक्त मी होतं. मी स्वतःला आपण हा. बाई. आणि ज्यावेळेला आपण असतो त्यावेळेला फक्त मीच असतो. असं असतं. काय यार म्हणाले, काय फालतू बघ चालू आहे, काय आता काय करणार? विषय तसा गंभीर आहे म्हटल्यानंतर काय, इतकी खीर संपवायची सगळी भाजी म्हटल्यानंतर. मिक्स, जरा जराची होती घरात. 2 वांगी, 1 शिमला, 2-4 तोंडली, असं सगळं मिक्स. बरोबर, मस्त टेस्ट एकदम बरं आणि आहे. घेवडा. काल पण तू केली होतीस ना भाजी, घेवड्याची होती ना ती प्युअर. ती पण याच्यात घातल्या ती पण उरलेल्या. मस्त होती भाजी, छान झाली. घेवडा, तोंडली, कांदा, नंतर वांग. याची भाजी नाही करत आहे मी, मग? खिचडी. अरे पौष्टिक. शपथ, इसका खिचड़ी बनेगा क्या? भाजी जास्त, ओके. तांदूळ कमी, पौष्टिक खिचडी. तो मैं खा लूं पूरा अभी, हम्म. तो बाद में खाना जाएगा. चालेल ना? ठीक आहे, नंतर खा, नाही तर जेवल्यावर खा. हा, ठीक आहे. म्हणजे जेवशील व्यवस्थित, नाही तर हे करून पोट भरून मग जेवणार काय? तर आता आतमध्ये आपण बघितलंच, एकीकडे दुपारच्या जेवणाची तयारी आहे, म्हणजेच खिचडी केली मी, सगळ्या घरात ज्या भाज्या शिल्लक होत्या त्या मिक्स करून. आणि दुसरीकडे एक बाळंतिणीला भेटायला जायचंय, बाळाला बघायला जायचंय. त्यासाठी आपण काय करतोय, अळीवाचे लाडू. त्यासाठी एकीकडे अळीव भिजत घालून ठेवलंय, इथे मी गुळ चिरायला घेते आता. आणि इकडे आमचे हे बघा, याच्यामध्ये आता हे 2 नारळ आहेत, म्हणजे 4 वाट्या आहेत. तर ते आता आम्हाला जरा नारळ खाऊन देत आहे. ठीक आहे, तर आपण हे इतकं, त्या 4 वाट्या आपल्या आहेत. 4 वाट्या मी प्राजक्ताला किसून देतोय. सकाळपासून बिचारी कष्ट करते, काम करते, आणि तिने हा गूळ चिरायला घेतला आहे. आणि तिचे कष्ट मला बघवले नाहीत, मला खूप वाईट वाटलं. त्याच्यामुळे मी म्हटलं की चला आज भाई थोडीशी हेल्प करते है और खुश कर देते है. कारण हे काम खूप जिकिरीचं आहे आणि हे इतकंही सोपं नाही. कारण हे 4 हा, आणि पुरुषांसाठी तर नाहीच नाही. कारण या पाटावरती बसणे, हे बघा, या पाटावरती बसणे आणि हे सगळं काम करणे हे अजिबात इतकंही सोपं नसतं. आपल्याला वाटतं सगळ्या गोष्टी, आपण बाहेर काम करतो आपल्याला खूप वाटतं, पण या पाटावरती कधीतरी बसून बघा, हे काम करून बघा, तुम्हाला कळेल किती जिकिरीचं काम आहे.
चल. चला आता हे करून झालेलं आहे काहीतरी जे प्राजक्ताने तुम्हाला खिचडी म्हणायचं लागली. झाली. खिचडी पण झालेली आहे बेस्ट अशी. आणि खिचडीवर घालण्यासाठी मी मस्त असतं ते नारळ ठेवून दिलेला आहे ताजा नारळ. खरवटलेला नाही. नारळ. आणि दुसरीकडे आता हे करून तयार झालं. आता बघूया कसं काय आता काय माहिती काय ऑलमोस्ट आमची जी प्राजक्ता जे काय पदार्थ करते ते बिघडला असं कधीच होत नाही. म्हणजे जास्त कौतुक असं बायकोचं कौतुक तोंडावरच करावं म्हणजे कसं होतं त्यांना सुद्धा बरं वाटतं. आणि तुम्ही दुसऱ्या वेळेला काही ना काहीतरी असं चुका करायला थोडस तुम्हाला मोकळे असते. मोकळेपणा मिळू शकतो. त्यामुळे बायकोचं कौतुक तोंडावर करायला हरकत नाही. माझी बायको किती चांगलं करते, माझं बायको किती चांगलं वागते, करत नाही तरी पण चांगलं म्हणावं लागतं असं आहे का? व्हॉट्सअवर जे काय असेल असं आहे का? मी असं मी तुम्हाला विचारते. टिप्स दिली. डोंट टेक इट हो, पर्सनली. हो, हो. मी आपलं एक जनरल सगळ्या माझे जे पुरुष मित्र मंडळी आहेत जे कोणी व्ह्युअर्स असतील त्यांना टिप दिली की बायकोचं सगळ्यात भांडणं लावायची तयारी आहे लोकांची. बायकोचं कौतुक बिनधास्त तोंडावरती करा. भले तुम्ही पाठ पिल्यानंतर काय जे काय बोलत असाल ते असाल, पण तोंडावरती बाकी कौतुक. पदार्थ कसाही असू दे कौतुक. बायकोचं काय चुकलं कौतुक. आज बायको बहुतेक तुम्हाला काय उपाशी बोलली? राहावं लागणार आहे तुम्हाला. कौतुक असं आहे. तुम्हाला कि उपाशी क्या वे, राहावं खिचड़ी तो लागणार बन के रेडी है भाई, इधर खीर भी रेडी है, सब कुछ रेडी है. उपाशी कैसा रहेगा भाई? आहे. असं मला बोलल्यावर मी ते केलेलं पण जेवायला देणार नाही ना. ऐसा नहीं होता है बेटा. क्यों? ये जो है ना वो अच्छा बनेगा. आता मला असं वाटतं की हा तू एक गुळ आहे, थोडा गुळ का घातलाय तर याचा कलर बदलला नाही पाहिजे म्हणून. हा ते आपण घरात काळा गुळच वापरतो हेल्थच्या दृष्टीने, हा पण हे आपल्याला दुसरीकडे द्यायचे. सगळ्यांचे विचार असे नसतात. हा त्यामुळे मग ते काळा गुळ घातला असता तर खूप काळ्या कलरचे झाले असते हा आणि मग ते दिसायला चांगलं दिसत नाही किंवा समोरच्याला कदाचित आवडणार नाही. बरोबर. म्हणून मी ते पिवळा गुळ तो भाई अभी तो जो जमाना है ना वो जमाना है दिखावे का जमाना है. लगी. जो दिखता है वो वही बिकता है. बिकता है और जो अच्छा दिखेगा वो बिकेगा. वही बिकेगा. तो इस हिसाब से तो स्क्रीन पे भी अपने को नाचने की प्रेजेंटेबल. भाकरी लेने के लिए कोई नहीं जाएगा, हाँ पिज्जा खाने के लिए सब जाएंगे. सब ऐसा जाएंगे है. भाई. नाचणीची भाकरी चांगली, बरोबर बोलली पाहिजे. नाचणीची भाकरी उत्तम असते, तब्येतीला चांगली असते, पण लोक असं हे करतात. पिझ्झा बाकी दर वीकेंडला आठवणीने. आहा करत मग बाहेर जाऊन खाणार वगैरे वगैरे. ठीक आहे, ज्याची ज्याची चॉईस आहे, आपण काय बोलत नाही. चला आता जेवून घेऊया का थोड्या वेळात. हम्म. चलो, काल आपण म्हणजे आजचा दुसरा दिवस आहे. काल आपण खूप जी मेहनत केली, प्राजक्ता किचन मध्ये काही ना काहीतरी करत होती. आता सकाळी उठलो आम्ही, हा चहा वगैरे बनवला. मीच केलाय चहा सगळ्या प्राजक्तासाठी. आणि आज जेवायला उशीर होणार आहे, त्याच्यामुळे मग प्राजक्ता म्हटली की 1-2 बिस्किट खाऊन घेऊया. तुम्हाला दाखवायचं कोंडा होतं, बिस्किट आहे ते. तुम्हाला ही गोष्ट दाखवायची होती. ही आमच्या प्राजक्ताने केलेली वस्तू आहे. आणि जे काही प्राजक्ता करत असते ना, कधी कधी तिला रागवतो, कधी कधी तिला काहीतरी बोलत पण असतो, पण प्रोडक्ट आणि पॅकेजिंग दोन्हीही उत्कृष्ट आहेत. आणि अळीवाचे लाडू हे घरच्या घरी केलेत आणि पॅकिंग पण असं मस्त केलंय ना. 3 आणि 3 6 दिसायला पण एकदम छान दिसतंय. आणि अजून एक ठिकाणी आम्हाला येत्या शनिवारी जायचंय ऑर्डरसाठी. ऑर्डर नाही म्हणू शकत, पण आम्ही एक दिवशी असेच घरामध्ये लाडू केले होते आणि ते लाडू होते ड्रायफ्रूट लाडू होते ना ग. ड्रायफ्रूट, हा कणिक आणि ड्रायफ्रूट लाडू होते. आणि त्यांना दिले, ते इतके आवडले त्यांना. आणि त्यांना आता जायचंय बाहेर देशामध्ये त्यांच्या मुलाकडे. तर त्यांनी सांगितलं स्पेशली प्राजक्ताला की तू हे कर आणि आम्हाला करून दे लाडू, आम्हाला घेऊन जायचे आहेत म्हणून. ते इतकं काही काही असे पदार्थ म्हणजे सगळे छानच करते आणि त्यांना इतके आवडले की ते त्यांना बाहेर घेऊन जायचे वाटले. तर तिकडे पण आपण जाणार आहोत. आणि सध्या तर हे केलेलं आहे प्राजक्ताने. त्यांच्या मुलाने सांगितलं हा की मी आलो होतो तेव्हा ताईने जे लाडू दिले होते हा ते मला परत हवेत. आणि तो बाहेर आहे, US ला आहे. तर इतकं काय काय पदार्थ खूप छान करते. आणि काय काय असे रिकमेंडेशन पण आम्हाला येतात की बिझनेस सुरू करा, आम्ही तुम्हाला कस्टमर देतो, सगळ्या गोष्टी असं आहेत. बघूया येत्या काळामध्ये कसं कसं काय वर्क करते त्याच्यावर सगळ्या गोष्टी हेल्थला माणूस पाहिजे, कमी करू शकते. हा बरोबर ना. तारक मेहता का उलटा चष्मा, भिडे भाई. तर सध्या तरी इतकंच आहे. डेली ब्लॉगिंग करतोय आपण. कमेंट करा आणि भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि रोज रोज आम्हाला तेच आता सांगायला पण आवडत नाही, उद्या भेटूया परवा भेटूया. आम्ही रोजच तुम्हाला भेटत असतो. तर त्याचप्रमाणे आपण
उद्या पण तुम्हाला वेगळ्या विषयासह भेटणार आहोत. आणि बाय बाय. सध्या तरी एन्जॉईंग द टी विथ प्राजक्ता. सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू ऑल ऑफ यू फॉर वॉचिंग अप टू द एंड. या चहा प्यायला. थँक्यू.